तुम्हारा कुछ नहीं बिगड़ा, कुछ नहीं बिगाड़ सकता कोई। बस तुम जागो तो यार, सो रहे हो तुम, जागो एक बार, एक बार बात तो मान लो ना। कभी तो किसी की तो बात मान लो न, परिवार की मानी न बड़ों की मानी, दुष्ट सलाह मन की मानी और दुष्टों का संग किया तो हालत ये हो गई। एक बार बात मान लो तो आप निहाल हो जाओगे। आप एक बार प्रयास करो, फिर मिलते हैं। हारना तो नहीं कभी, ये बात समझ लेना, हमारी बात पकड़े रहना, हारना नहीं, तुम प्रयासरत रहना। अगर हम कह रहे हैं तुम्हारे साथ हैं तो हमारी बात को तो मानो, हमसे दोस्ती करके तो दोस्त की बात नहीं काटी जाती, तो बात मान लो हमारी, तो फिर आगे असली दोस्ती हो जाएगी। नमस्कार मंडळी, मी शोभेश मोहिते, तुम्हाला माहीतच आहे. परत एकदा घेऊन आलोय एक व्हिडिओ ज्यात आपण लेगचा वर्कआउट करणार आहे. मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण बॅक, बायसेप, चेस्ट आणि शोल्डरचा वर्कआउट कव्हर केलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये लेग्स आणि ट्रायसेप्सचा वर्कआउट करणार आहे. आपण बेसिक सुरुवात करणार आहे बॉडी वेट स्क्वॉट्सपासून. जर आपण बॉडी वेट स्क्वॉट्स मारू शकतो 30+, 25+, तरच ते उपयोगाचं आहे आपल्याला वेटकडे जाण्यासाठी, वेटेड स्क्वॉट्स मारण्यासाठी. तर ते वेटेड स्क्वॉट्स, एक लेग प्रेस मशीन फॉर्डसाठीच, आणि एक आयसोलेशनसाठी लेग कर्ल आणि हॅमस्ट्रिंगसाठी लेग एक्सटेन्शन, असे 4 व्हेरिएशन्स करणार आहे लेगसाठी, आणि काफ रेजेस फॉर द काफ. अँड देन विल मूव टू द exercise for the triceps. In triceps we'll do some tricep extension with the cable and overhead extension with the dumbbells or whatever. बघूया काय आपल्याकडे जे आहे त्याच्यानं आपण ते परफॉर्म करू. तर भेटूयात, चला चालू करूया. कोणी जर फॉलो करत असेल तर हा वर्कआउट एकदा फॉलो करून बघा, नक्की फरक दिसेल. स्लोली go slow up, slow up, nice. Yes, we'll start with the leg curl for the hamstring. यानं आपल्या नीमध्ये थोडंसं ब्लड फ्लो चांगला होईल आणि स्क्वॉट्स मारायला मदत होईल. स्क्वॉट्समध्ये इंजुरीचं प्रमाण कमी राहील, त्याच्यामुळं लेग कर्लनं चालू करू आणि मग स्क्वॉट्सकडे जाऊ. फक्त एक लक्षात ठेवा की निगेटिव्हला म्हणजे सोडताना फक्त हळू सोडा, त्यानं मसल ग्रोथ चांगली होते. त्याच्यामुळं निगेटिव्हला फक्त थोडंसं कंट्रोल्ड वेमध्ये सोडा. थोडंसं उचलताना पॉझिटिव्ह वेला थोडासा जग केला चालेल, पण निगेटिव्हला तर एकदम हळू सोडा. चालू करूया, चला. प्रत्येक व्हेरिएशनच्या प्रत्येक सेटमध्ये आपण 3 ते 4 मिनिटाचा रेस्ट टाईम घेतोय. त्याच्यामुळं काय होतंय, आपल्या बॉडीला ज्या पार्टचं आपण ट्रेनिंग करतो तिथला प्रॉपर ब्लड फ्लो प्रॉपर होण्यासाठी 3 ते 4 मिनटं लागते. मी रिझर्व त्यासाठी 3 ते 4 मिनटं इनफ आहेत. ब्लड फ्लो चांगला म्हणजे त्याच्यामुळे काय होतं, पुढचा जो सेट आहे, पुढचा जो आपण सेट मारतोय त्यातून आपण जास्त काढू शकतो, जास्त प्रॉपर त्याच्यावर लक्ष देऊ शकतो. हा दुसरा सेट करूया, चालतो. फेल्युअर गंभीर आलं पाहिजे, त्याशिवाय थांबायचं नाही भ्यायचं तर अजिबात नाही, भ्यायचं नाही. आपलं एकच मोटिव्ह आहे, भ्यायचं नाही. लेट्स गो थर्ड सेट. स्लो, मस्त. स्लो सोड, तर प्रेस हम. तर हे सगळं करण्यामागचं अल्टिमेट मोटिव्ह एकच आहे
की मी मी पण असा आपल्यातल्या बऱ्याच जणांपैकी मी पण एक हार्डकोर नॉन व्हेजिटेरियन होतो. खूप मला पण खूप आवडायचं ते खायला. पण त्या व्यक्तीचं, त्या माणसाचं, ते जो कोण आहे त्याचं खूप खूप धन्यवाद, ज्यानं मला भगवद्गीता वाचायला लावली. आयुष्यातलं पहिलं पुस्तक, पहिला पहिला ग्रंथ, पहिलं आयुष्य शिकवणारं जर काय वाचलं असेल मी तर ते भगवद्गीता आहे. पूर्ण. याच्या आधी कुठलंच पुस्तक मी पूर्ण वाचलेलं नव्हतं. पुस्तक नाही म्हणू शकत त्याला, ते आयुष्य आहे. आयुष्य कसं जगावं याचं मॅन्युअल आहे ते, माणसानं आयुष्य कसं जगावं. तर तिथून पूर्ण बदललं. त्या व्यक्तीचा अजून खूप खूप त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि येस, त्यानंतर जे डोक्यात आलं माझ्या, की त्यानंतर जे माझं मोटिवेट, जे हे ड्राईव्ह करतंय ना मला हे सगळ्या सगळ्या प्रोसेसमध्ये, ती एकच गोष्ट आहे की जर हे मला मला प्रूव्ह करायचं आहे की व्हेजिटेरियन खाऊन पण तब्येती बनू शकतात आणि तुम्ही फिट राहू शकता. असं काही नाही की नॉनव्हेज खाऊनच तब्येती बनल्या पाहिजेत. आणि याच्यामुळं ॲटलिस्ट मी एकाचं जरी आयुष्य बदलू शकलो, नाही बदलू शकलो तर ठीक आहे, पण ॲटलिस्ट एकाचं जरी त्याच्यामुळं जर त्याला फायदा झाला तर 100% खूप काही कमवलं असेल मग मी असं. आणि या अ, या या 2-3 व्हिडिओमधून मला खूप छान रिस्पॉन्स मिळतोय. माझे खूप खूप मित्र या मार्गाला लागलेत, ॲटलिस्ट जिमला जायला लागलेत, डाएट करायला लागलेत. खूप खूप छान वाटतंय. असंच करत राहा तुम्ही पण. येस, आता लेग कर्ल झालेलं आहे आपलं. आता आपण स्क्वॉट्सचे 3 सेट घेणार आहे. त्यामध्ये प्रत्येक सेट आपण फेल्युअरपर्यंत द्यायचा प्रयत्न करणार आहे. तर बघूया. जय श्रीराम, जय जय श्रीराम. इट्स अ लाईट वेट बॉडी. स्लो, स्टेडी, ब्रीद इन, ब्रीद आउट, ओव्हर टाईट. मस्त. मस्त. One more. तर शोभ्या पुश कर. I personally took 5 minutes of rest in between these sets of squats. कारण याच्यात मल्टिपल जॉईंट्स इन्वॉल्व होत आहेत. त्याच्यामुळं रिकवर व्हायला पण तितकाच वेळ दिला पाहिजे आपण. त्यामुळं 5 मिनिटाचा वेळ मला वाटतं स्क्वॉट्ससाठी दिला पाहिजे, ज्यानं पुढचा सेट्स आपण फुल हेवी जाऊ शकतो आणि फुल कंट्रोल वेमध्ये करूया. मस्त. मस्त शोभेश, घ्यायचं नाही. चल, लास्ट वन. वन मोर. Yes, we'll hit our third and last set of the squats. फुल कंट्रोल्ड वे मध्ये हम करेंगे राडा.
चलो everybody, let's go. Lightweight. Full deep squat. Ah. चलो. इतर काय बोलायचं झालं तर मला हे सांगायचं आहे की ह्या गोष्टी करताना एकाच गोष्टीची कमी पडत होती. अजून ती गोष्ट हळूहळू येते. ती गोष्ट अशी की धाडस. आणि आपल्या आयुष्यात आपल्याला पुस्तकातून किंवा माणसांकडून, लोकांकडून, आसपासच्या नेचरकडून खूप काही शिकायला मिळतं. त्यातली एक गोष्ट जी मला पुस्तकातून शिकायला मिळाली की धाडस. धाडस जी गोष्ट आहे, करेज करेज ही अशी गोष्ट आहे जी जन्मापासून कोणच घेऊन येत नाही. म्हणजे जी ती ज्याला त्याला आपल्याला बिल्ड करावी लागते. तर ती गोष्ट हे असं हे एक्सपिरियन्स करताना बिल्ड करायचा मी प्रयत्न करतोय. तुम्ही पण जर असं काही नवीन करत असाल तर 100% भिवू नका. याचीच आपल्याला कमी आहे. खास करून मराठी माणसाला, की आपल्याकडे काही असं बघायला गेलं तर आपण 10 लोकांच्यात बोलू शकतो. 100 लोकांच्यात आपण बोलू शकतो. पण कॅमेरा फेसिंग जे आहे, कॅमेऱ्यात बोलणं, ते आपल्याला लहानपणापासून कधी शिकवलंच गेलं नाहीये. त्यामुळं हे जे काही धाडस आहे, हे जे काही बोलण्याचं, हा जो नवीन एक्सपिरियन्स जो मी फील करतोय, तो अमेझिंग आहे. 100% वेगळा आहे. आणि यातून खूप काही शिकायला पण मिळतंय. तुम्ही पण जर नवीन काय करत असाल तर एकाच गोष्टीची कमी आहे, लक्षात ठेवा. फक्त धाडस कुठलं पण असू द्या. मागच्या वेळेत आपण बोललो की धाडस, प्रत्येक गोष्टीला धाडस लागतंय. खुश राहायला पण धाडस पाहिजे. कुठेतरी स्टँड घ्यायला पण धाडस पाहिजे. जिथं आहे तिथून माघारी फिरायला, जिथं आहे तिथून आपण माघारी फिरायला पण धाडस पाहिजे. या सगळ्या गोष्टींसाठी एकच गोष्ट लागते, धाडस. अल्टिमेटली विचार करायला गेला तर फक्त एकच गोष्ट आयुष्यात कमी, धाडस, धाडस, धाडस. आणि ज्याच्या डोक्यावर स्वतः श्रीकृष्णाचा, देवाचा, ज्याला कोणाला तुम्ही मानता, ज्या कुठल्या एंटिटीला तुम्ही मानता, त्याचा हात आहे, त्याच्यावर जर पूर्ण विश्वास असेल तर भ्यायची काहीच गरज नाही. आणि तुम्हाला माहिती आहे, असं पण आपण भीत नाहीच. भ्यायचं नाही, चालत राहायचंय आपल्याला. बघूया कुठं घेऊन जातोय हा रस्ता. 100% चांगल्याच कुठल्या तरी डेस्टिनेशनला घेऊन जाईल. आणि असं पण डेस्टिनेशनशी आपल्याला घेणं देणं नाही. आपल्याला आपल्याला जर्नी एन्जॉय करायची. त्याच्यामुळं बघूया. येस. आणि त्यानंतर अजून बघायला गेलं तर मला खूप छान रिस्पॉन्स. जिम बद्दल आम्हाला तुम्ही काही विचाराल ना, हा. आमच्या मनात हेच निघणार. काय जेन्युअन काहीच निघणार नाही. जेन्युअन जे आहे तेच निघणार. श्री सर सांगतील काहीतरी जरा टिप्स अँड ट्रिक्स. ते तर सगळ्यात जास्त त्रास सर पोझिंग शिकायचं सर. मला कोणतरी म्हणलं तुमच्याकडून शिका म्हणून. पोजिंगला थोडा वेळ लागेल. नाही, वेळ लागू द्या की, अजून मॅच्युअर व्हायचं ना मसल. नॅचर पण व्हायचं आहे आणि ते जरासं व्यवस्थित. त्या डोक्यात माहिती का अजून पण चालू आहे का तू कॅमेरा शूट करता म्हणून तर तू बहुत अडकत आहे. कोण? मी नाही अडकत. विल गो फॉर अवर थर्ड व्हेरिएशन, लेग प्रेस. मला वाटतं हे सगळ्यांचं आवडत आहे. जे जिम करतात, लेग प्रेस म्हटलं की 500 किलो. ठीक आहे, आपण इगो लिफ्टिंग नाही करणार इथं. आपण फुल कंट्रोल्ड वेमध्ये, फुल नेगेटिव्ह कंट्रोल्ड बघूया.
याला म्हणतात फेल्युअर. तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पहावे, ठेवले अनंत तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे सदैव समाधान. याचा अर्थ तुम्हाला सांगतो, थांबा. एकच मिनिट थांबा. यस यस. ठीक आहे, track करायचं? नाही 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 it's okay. लागेल? नाही. स्लो. काय होतं? तू बघ. याचा अर्थ असा आहे की आता तुकाराम काय म्हणतायत की ठेवले अनंत तैसेची राहावे. त्याच्या जिथे काय म्हणतायत की जे काय होईल ते आपण एका प्रकारे स्टेप बॅक घेऊन बघितलं पाहिजे. कायम त्या गोष्टीत इन्व्हॉल्व्ह होणं गरजेचं नाही आहे. म्हणजे असं 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 मी इंटरप्रेट केलं आहे की जे काय घडतं आपल्या आयुष्यात एक स्टेप मागे घेऊन जर आपण बघितलं त्या सिच्युएशनकडं तर आपल्याला बराच एक अंदाज येतो. ओव्हरऑल एक अंदाज येतो आपल्याला, एक ओव्हरव्ह्यू कळतो की काय चाललंय. त्याच्यामुळं असं मी इंटरप्रेट केलं ते वाक्य. आणि दुसरं ते की ठेवले अनंत तैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे सदैव समाधान. जे काय आहे, जे काय चाललंय ते तसंच चालू द्या. चाहत एक शांती, एक समाधान कायम 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 राहावं त्यासाठी प्रयत्न केला. त्यासाठी जे लागतं ते केलं पाहिजे. ते करतोय आपण. मला माहिती आहे सगळे करतायत, सगळे प्रयत्न करतायत तिकडंच जाण्यासाठी. लेट्स गो. थर्ड सेट. सर सर थोडंसं हे करा, मगाशी थोडंसं पुश करा फेल्युअरला. मगाशी पाडी. सपोर्ट कर रहा है. मैं सर नाही नाही इट्स ओके, इट्स ओके. त्याची शिफ्ट चालू आहे. फ्रायडेच करून टाकतो. नाही सर, तुम्ही बसून बघा, तुम्हाला कळेल. हो, पण त्या दिवशी बसून होतो त्याच्यानंतर तो कोणता इश्यू झालाय माहिती आहे का? म्हणजे आपण उधर जाके बैठो तो कोणी बोलतो. वन बोल. आता झालं. It is one of the best exercise or best machine for the isolation. This will hit the mostly part of the chords. So our theory is very simple. Negative, slow, controlled. फेल्युअर जाऊ दे, तर शोवेश थांबायचं नाही. चलो सेकंड सेट. येस, लेट्स गो. स्लो, निगेटिव्ह, फुल मसलमध्ये घुसून. रोज डेली. चला
आले का वेट. चल लेट्स गो बडी. स्लोली. मस्त. स्लो सोड. पार्शल. पार्शल. हा तेच की पोजिंग शिकायचे. शिकवा म्हणजे शिकवणार की गाणं शिकवणार प्रॅक्टिस पाहिजे सारखं प्रॅक्टिस करावी लागते प्रत्येक- वर्कआउट एक सेट झाला ना प्रत्येक वेळी परत पोजिंग टाइम तर लागला. तो पण बहुत आगे आ चुके हो तुम. ते काहीतरी वाक्य आहे रे रील वर बघा चालू आहे. हा नाही नाही काहीतरी आहे एक वाक्य. सेट झाला का नाही हम्म. आपल्याला पण करायची कोण काय म्हणू दे कोणी काय बघू दे काय करू दे. बरोबर. आपलं आपण चालू ठेवायचं म्हणतात तुमच्या की आता तो कोल्हापूरच्या बोल दोघांना तुमचं बोलण्याचा टोन असा आहे, बरोबर येतो माहिती काळजात काळजात होतो काळजात. कसं आपलं मराठी भाषा कसं असते माहिती आहे का इथल्या पोरांचं जरा जसं बॉडी झाली नाही तर उगाच हा. दाखवायला चालू आहे चालू आहे का? चालू आहे. चालू असते ते पोरांचं Green arrow. लक्ष द्यायचं नाही आपण सेट मारलं ना posing मारलं. As we are done with the legs, we'll try some tricep workout. Cable push downs. No momentum at all. Just control the weights. Push. Zero momentum. Okay. No momentum. Hold. Push. Nice. चल. चल. Nice. Hold. Hold. No momentum. Hold. Slow down. Yes. Slow down. Slow down. Perfect. Slow. Perfect. Perfect. Keep elbows as close as possible. Slow. दोन तीन व्हिडिओ मधून मला खूप छान रिस्पॉन्स मिळतोय. ज्यातून माझे काही मित्र खूप जवळचे मित्र या मार्गाला लागलेत, जिमला जायला लागलेत, डाएट करायला लागलेत हळूहळू. ते पण 100% जर माझ्यामुळे ते इन्फ्लुएन्स होत असतील तर
तर मी त्यांना अजून इन्फ्लुएन्स करायला तयार आहे, कारण मला माहिती आहे हा रस्ता एका चांगल्याच ठिकाणी कुठंतरी घेऊन जाणार आहे आणि 100% माझ्यामुळं त्यांना काहीतरी फायदा होईल याचा मी 100% प्रयत्न करणार आणि होणार. जे पाहुण्यांचे मला कॉल येत आहेत की कसं काय, सगळ्यांसाठी मी आहे, माझ्यासाठी तुम्ही सगळे आहात मला माहिती आहे. त्यामुळं भ्यायचं काय कारण नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भ्यायचं नाही. आपलं एक वाक्य, आपलं एक मोटिव्ह आहे की भ्यायचं नाही, भ्यायचं नाही, थांबायचं पण नाही, भ्यायचं पण नाही. बस. ठीक आहे, थँक्यू सो मच. भेटूयात खूप लवकर पुन्हा एकदा नवीन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन नवीन काहीतरी घेऊन येऊ. आता फुल बॉडी असं पण कव्हर केलेलंच आहे आपण, फुल बॉडी वर्कआउट. तर काहीतरी नवीन घेऊन येऊ तुमच्यासाठी. बघूया, भेटूयात लवकर. बाय बाय. जीवन के ये रास्ते लंबे हैं सनम, काटेंगे ये जिंदगी ठोकर खा के हम, जालिम हाथ दे दे अच्छे हम अकेले, अरे 4 कदम भी चल न सकोगे समझे, हाँ समझे। अच्छा जी मैं हारी चलो मान जाओ ना, देखी सबकी यारी मेरा दिल जलाओ ना।